आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याच्या चर्चेनं अर्थातच अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती समोर येते आणि अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता जास्त आहे। सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडेंना विरोध आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तो रोहित पवार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आहेत अशी माहिती सध्या समोर येते। तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याच्या चर्चेनं अजित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे, त्यात सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना तर रोहित पवार यांचा माणिकराव कोकाटेंना विरोध आहे। अर्थातच यामागची प्रामुख्याने कारण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, राष्ट्रवादीमधली ही अस्वस्थता नेमकं काय सांगणारी, काय अधिक माहिती? हे बघा, काल प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला। मला असं वाटतं की खरं तर जितेंद्र आव्हाडांची भूमिका सुद्धा महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे। हे झालं शरद पवार गटात, पण इकडे अजित पवारांच्या गटात का अस्वस्थता आहे? कारण माणिकराव कोकाटेंचा राजीनामा केव्हा झाला किंवा त्यांचं खातं केव्हा बदललं, जेव्हा रोहित पवार आणि त्यांचा तो सभागृहातला कथित जुगार खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला आणि आता जेव्हा त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांची मंत्री म्हणून नियुक्ती होणार अशी चर्चा झाली, तेव्हा सुप्रिया सुळेंनी जाहीर भूमिका घेतली की मी परळीमध्ये जाऊन तिथे उपोषणाला बसेन। तसंच रुपाली चाकणकर यांच्या विरोधातही ते सतत बोलतात, सुनील तटकरेंच्या विरोधातही त्यांची भूमिका असते आणि म्हणून अजित पवारांना कोणी थेट जरी सांगत नसलं तरी त्यांच्या पक्षामधली अस्वस्थता ते दिसते आहे। कारण ह्यांना असं वाटतं आहे की शेवटी हे दोघं कुटुंबातले सदस्य एकत्रितच झाले आणि मधल्या काळामध्ये आपल्याला जो काही राजकीय त्रास सोसावा लागला तो इकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे, त्यामुळेच ही अस्वस्थता आहे। आणि त्या अस्वस्थतेतनं ह्या नेत्यांना असं वाटतं आहे की शेवटी ते दोघं एकत्रित झाले पण आपल्याला मात्र राजकीय दृष्ट्या त्रास झाला। आणि ही 2-3 नावं तर दिसत आहेत आपल्याला, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर, त्यानंतर सुनील तटकरे अशी बरीचशी नावं। नक्कीच राहुल, पण एकीकडे आपण बघतोय अशा पद्धतीनं अंतर्गत विरोध असताना एकत्रित लढणं आणि खास करून पुण्यासारख्या ठिकाणी हे मात्र अर्थातच राष्ट्रवादीसाठी थोडंसं अवघड बनू शकतं, जिकिरीचं बनू शकतं। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।